पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन विख्यात अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आलं। पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आलं। अस्सल मराठी भाषेत रसिकांशी संवाद साधत जॅकी श्रॉफ यांनी रसिकांना जिंकलं। यावेळी महालक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार, भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर, सनई वादक महादेव तुपे, अभिनेत्री प्रियांका शेट्टी, प्रसिद्ध कथ्थक नर्तक नंदकिशोर कपोते यांना प्रदान करण्यात आला। गृहराज्यमंत्री रमेश बागवे, उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्न जगताप, आमदार उल्हास पवार, माधुरी मिसाळ, दीप्ती चौधरी, ॲडव्होकेट अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड, संगीता तिवारी, रोहित टिळक, आबा बागुल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना श्रॉफ म्हणाले की मी अभिनेता आहे, पण अभिनेता हे केवळ लेबल आहे। मला हे माझं लेबल दिसत नाही। मी स्वतःतला माणूस पाहतो। आपल्या आई वडिलांना सांभाळा, तुम्ही वेगळं काही बनू नका तर माणूस बना, असं आवाहनही त्यांनी केलं। महोत्सवाची सुरुवात पंडित नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी गणेश वंदनेने केली। त्यानंतर राजेंद्र बडगे आणि सहकाऱ्यांनी गोंधळ सादर केला। स्वाती धोकटे यांनी जोगवा सादर केला। प्राजक्ता बालगुडे यांनी महिषासुरमर्दिनी हा नृत्याविष्कार आणि चैत्राली राजे यांनी लावणी सादर केली। मधुसूदन ओझा यांनी रुदाद ए गझल हा कार्यक्रम सादर केला। आबा बागुल यांनी प्रास्ताविक केलं। सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन तर घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केलं।